मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणे आता एकनाथ शिंदे सुद्धा कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार। नगरविकास विभाग, म्हाडा, एसआरए आणि इतर विभागांचा आढावा शिंदे या कोऑर्डिनेशन रूममधून घेणार असल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। या दौऱ्याच्या दरम्यान ते जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देणार, काळाराम मंदिराचं दर्शन घेणार, सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक सुद्धा घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिकमध्ये गोल क्लबच्या मैदानावरती आभार सभा। सभेची तयारी सुरू। मंत्री दादा भुसे यांनी केली सभेच्या ठिकाणाची पाहणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृतासह आज सकाळी प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करणार आणि यानंतर दिल्लीमध्ये आयोजित गृह विभागाच्या बैठकीला सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित राहतील। प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यामध्ये आज साधू संत त्रिजटा स्नान करणार। त्रिजटा स्नान करून सर्व संत महात्मे महाकुंभाच्या भूमीवरून प्रस्थान करतील। कुंभमेळ्यामध्ये 4 नवे विश्वविक्रम होणार। 15,000 सफाई कर्मचारी एकाच वेळेला संगमाच्या परिसरामध्ये 10 किलोमीटर लांबीची स्वच्छता करतील। 300 कर्मचारी नदी स्वच्छ करणार। त्रिवेणी संगमावरती आणि या मार्गावरती 1000 ई-रिक्षा सुद्धा चालवल्या जातील। 10,000 लोकांच्या हाताचे ठसे सुद्धा काढण्याचा विक्रम होणार आहे। संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांची बी टीम बीडमध्ये कार्यरत। धनंजय देशमुख यांचा आरोप, त्या बी टीमची अद्यापही चौकशी नाही। ही बी टीम नेमकं कोण चालवतं हे सगळ्यांना माहिती आहे, धनंजय देशमुख यांचं वक्तव्य आहे। सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी आज संपणार आहे। घुलेला आज केसच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। खंडणीच्या प्रकरणांमध्ये सुदर्शन घुले 2 दिवस पोलीस कोठडीत होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये आज बैठक। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह धनंजय मुंडेंची उपस्थिती। तब्बल 2 तास चर्चा। बैठकीचं कारण गुलदस्त्यात। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथकाची नेमणूक। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत असून या पथकामध्ये 1 पोलीस निरीक्षक आणि 4 कॉन्स्टेबलचा समावेश। अर्थ खात्याकडून विविध विभागाच्या खर्चाला कात्री। सर्व विभागांना 70% निधी खर्च करण्याच्या सूचना। लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यासारख्या घोषणांमुळे 2 लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट। केंद्र आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांसाठी असलेली मासिक मदत मिळवण्यासाठी केवायसी करणं बंधनकारक, अन्यथा मार्चच्या नंतर ही मदत मिळणं बंद राहील। अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी विजय चोरमारे यांची माहिती। वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये आता बदल होण्याची शक्यता। पीक विमा योजना 1 रुपयांमध्ये देण्याच्या ऐवजी 100 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय होणार। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भातली घोषणा होईल। राज्य सरकार 1.5 लाख तरुणांना नोकरी देणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 75,000 तरुणांना नोकरी देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षामध्ये 1.5 लाख तरुणांना नोकरी देण्यात येणार असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। महिला आणि बालविकास विभाग 18,882 पदांची भरती करणार। महिला आणि बालविकास विभागामधल्या विविध रिक्त पदांची भरती करण्याच्या संदर्भात मंत्रालयामध्ये झाली बैठक। अदिती तटकरे यांची माहिती। हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड। सपकाळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। काँग्रेसचा तरुण आणि गांधी परिवारासोबतचा संबंध असलेला हा चेहरा। मनुवादांनी सुरू केलेल्या अशोभनीय कृत्यांच्या विरोधात आवाज उठवणार। नवनियुक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा एल्गार। विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेतेपदी नियुक्ती। वडेट्टीवारांवरती काँग्रेस नेत्यांनी सोपवली जबाबदारी। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेमधून विधानसभेत गेलेल्या 5 आमदारांच्या रिक्त जागांवरती निवडणूक होण्याची शक्यता आणि यासाठी विधिमंडळाच्या वतीनं निवडणुकीसाठीचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर सादर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणाच्या दौऱ्यावरती जाणार। 15 फेब्रुवारीला रत्नागिरीमध्ये एकनाथ शिंदे यांची आभार सभा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश मागे। पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत झाली होती कारवाई। गैरसमजामधून हे आदेश दिल्याचं नवीन पत्रामधून स्पष्ट। मुंबईतील उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये येणारे बौद्धिक संपदा हक्क म्हणजे पेटंट मुख्यालय हे दिल्लीला हलवण्याच्या हालचाली सुरू।
पेटंट मुख्यालय दिल्लीला गेल्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी होणार. नॉमिनी अधिकृत वारसदार नसेल तर त्या मृत व्यक्तीच्या संपत्तीवरती वारसांचाच हक्क. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. बेस्ट बसचे तिकीट दर दुप्पट करण्याची चाचपणी. तोटा कमी करण्यासाठी तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार. बेस्ट महाव्यवस्थापकांनी घेतला तिकीट दरवाढीचा आढावा. पुण्यामधल्या पीएमपीएल सारख्या ताफ्यातल्या बसची संख्या आता वाढवली जाणार. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी मिळणार 1000 बसेस. बस खरेदीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मान्यता. पत्राचाळीची घरं तयार. लवकरच चाव्यांच्या वाटपाचा कार्यक्रम घेतला जाणार. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाची गोरेगाव सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पामधल्या 672 सदनिकांच्या उभारणीचं काम आता पूर्ण. माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेमधल्या 26,000 घरांसाठी उद्या सोडत आहे. नवी मुंबईमधल्या तळोजामध्ये संगणकीय पद्धतीने उद्या ही सोडत काढली जाईल. दिव्यामध्ये आज 8 तास पाणीपुरवठा बंद असेल. जलवाहिनीच्या गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद. भिवंडी शहरामध्ये 8 दिवस पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामधल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय आणि त्यामुळे पाणी कमी दाबानं सोडलं जाणार आहे. नांदेडमधल्या पोमनाळ्यामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे. जीव धोक्यात घालून विहिरीवरून पाणी भरावं लागतंय आणि त्यामुळे महिलांची गर्दी होतीये. तर दूषित पाण्यामुळे आरोग्याला सुद्धा धोका संभवतोय. उन्हाळ्यापूर्वीच लिंबांच्या दरामध्ये मोठी वाढ होतीये. 1 रुपयाच्या लिंबासाठी आता 10 रुपये मोजावे लागतात. लिंबाची आवक कमी झाली आहे आणि त्यामुळेच किमती वाढल्या आहेत. पुण्यामध्ये मेट्रोच्या साहित्याची चोरी होतीये. शिवाजीनगर भागामध्ये सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं 2,60,000 रुपयांचं बांधकाम साहित्य चोरीला गेल्याचं उघड. गुन्हा दाखल. नांदेडमध्ये आज भारतीय जनता पक्षाची संघटक बैठक होणार आहे. या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर. महिला आणि बालकांच्या प्रश्नांच्या संदर्भात विविध अधिकारी आणि विभागांची बैठक घेणार. सरकारी कार्यालय परिसरामध्ये राज्य सरकारकडून 200 एलईडी होर्डिंग्ज उभारली जाणार आणि यासाठी 100 कोटींच्या निधीला सरकारकडून प्रशासकीय मान्यता. राज्यामधील कल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा उपक्रम. मुंबई महानगरपालिकेच्या 1400 कोटींच्या सफाईच्या कंत्राटाचा वाद हायकोर्टात. नियमांच्या नुसार सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यामध्ये अडचण काय? नियमांचं पालन होत नसताना राज्य सरकार पालिकेवरती कारवाई का करत नाही? हायकोर्टाचा सवाल. इंडियाज गॉट लेटेंट वादग्रस्त प्रकरण. मुंबईच्या खार पोलिसांकडून रणवीर अलाहाबादियाला दुसरं समन्स जारी. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. रणवीर अलाहाबादियाच्या नंतर आता सारंग साठेचा शो सुद्धा वादात. अतिशय निर्लज्ज कांदे पोहे हा शो आणि या शोच्या विरोधात मनसे चित्रपट सेना सध्या संतापली आहे. पुण्यामधील शो बंद पाडण्याचा इशारा सुद्धा दिलाय. भाडीपानं अतिशय निर्लज्ज कांदे पोहेच्या सगळ्या पोस्ट केल्या डिलीट. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये जाऊन भेट घेतली आहे. यावेळेला ट्रम्प आणि मोदी यांची गळाभेट सुद्धा झाली आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या नंतर मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा. या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय करारांवरती बैठक आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याच्या विषयी सुद्धा चर्चा झाली आहे. दोन्ही देशांची आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी सहमती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.